अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन वर्ग व इथे रमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, भारताचा इतिहास ज्या नावाशिवाय अपूर्ण आहे, आजही ज्यांचे नुसते नाव घेतले तरी ऊर अभिमानाने भरून येतो, असे व्यक्तिमत्व म्हणजे लोकमान्य टिळक. प्रथम त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करून मी माझ्या भाषणास सुरुवात करते. रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली गावात 23 जुलै 1856 रोजी एका तेजस्वी सूर्याचा जन्म झाला आणि त्या तेजस्वी सूर्याच्या प्रखर तेजाने अन्यायाचा काळोख चिरला. हा तेजस्वी सूर्य म्हणजे बाळ गंगाधर टिळक. टिळक हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे पहिले नेते म्हणून ओळखले जातात. टिळकांना लहानपणापासूनच अन्यायाची चीड होती. लोकमान्य टिळकांवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रभाव होता. लोकमान्य टिळकांवर लहानपणापासूनच छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रभाव होता. लोकमान्य टिळक स्वराज्याचे पहिले व प्रबळ पुरस्कर्ते होते. ते भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक मजबूत जहालवादी नेते होते. स्वराज्याशिवाय प्रगती शक्य नाही असा त्यांचा ठाम विश्वास होता. जहाल विचारसरणी होती, लेखणी तलवार होती. प्रखर त्यांच्या विचारांनी ब्रिटिश सत्ता आदरली होती. आपले विचार स्पष्टपणे मांडण्याची ताकद टिळकांमध्ये होती. ते आपल्या लेखणीतून ब्रिटिश सरकारविरोधी टीका करत. जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच या वाक्याने इतरांनाही देशासाठी झटायला लावणारे टिळक आजही त्यांच्या विचारांनी बळ देतात. लोकांमध्ये त्यांची प्रचंड लोकांनी मान्य केले, स्वीकारले. आजही त्यांचे नाव, त्यांचे विचार अनेक भारतीयांच्या हृदयात कोरले आहेत. म्हणूनच असे म्हणावेसे वाटते की लोकमान्य झालात तुम्ही भूत भविष्यान वर्तमानी. तुमच्या देशप्रेमाच्या गोष्टी आजही इतिहासाच्या पानोपानी. अशा या थोर नेत्याला माझा कोटी कोटी प्रणाम.